काही डिवोटींनी काही डिवोटींनी खूप सुंदर डेकोरेशन, फुलांचं डेकोरेशन केलं. जवळपास असं की अंतर्यामी सॉरी आपलं अनुपम सुंदरे म्हणत होतं की 1,00,000चे फुलं जवळपास आम्ही आणलं होतं आणि इतकं सुंदर डेकोरेशन झालं की आपण इमॅजिन करू शकत नाही. असे अनेक सुंदर सुंदर सेवा प्रत्येकाने असं म्हणजे आमचं घरचं सेवा असल्यासारखं इतकं सुंदर सेवा केली म्हणून इतका मोठा प्रोग्राम. म्हणजे पदयात्रा, महाराष्ट्र पदयात्रा पण आलं होतं. ते पदयात्रेत सुद्धा खूप छान सेवा केली आणि पदयात्रा पण खूप त्या रथयात्रेमध्ये शोभून दिसत होता. म्हणजे इतकं म्हणजे योग चांगला आला होता की म्हणजे आम्ही इमॅजिन करू शकलो नाही की गुरु महाराज येतील म्हणून. पण योगाने गुरु महाराज पण आले. म्हणजे एकंदरीत जे उत्सव झालेला आहे ते उत्सव म्हणजे अनपेक्षित म्हणू शकतो. म्हणजे आपण असं वाटत नव्हतं की एवढं मोठा उत्सव होईल म्हणून. म्हणजे गुरु महाराज येतील, नाही येतील, येतील, नाही येतील. म्हणजे असं म्हणजे 100% कन्फर्म नव्हतं. तर खूप महाराजांना आम्ही म्हणजे प्रयत्न केलं. खूप भक्तांनी सुद्धा महाराज म्हटले, "महाराज तुम्ही बीडला या, बीडला या, बीडला या." नाही म्हटलं तरी 10-12 लोकं तरी त्या महाराजांना सिनियर लोकांनी फोर्स केलं. तरी महाराजांनी म्हणजे कृपा केली. तर असे सुंदर फेस्टिवल म्हणजे असे उत्सवामध्ये आपण नक्कीच भाग घ्यायला पाहिजे. जेणेकरून आपलं भगवंताप्रती आसक्ती, भगवंताची रुची, भगवंताची म्हणजे प्रेम वाढतो, नाही का? हेच खरं उद्देश आहे, की माधवतेती भक्ती जननी जतन पालन करे. म्हणजे जे उत्सव असतात, ते उत्सवात भाग घेतले, की ते भक्तीची स्रोत, भक्तीची जननी आहे. त्यामुळे खूप लोकांना सेवा भेटला बरं का. आणि ज्या ज्या लोकांनी महाराजांचं दर्शन घेतलं, ज्याप्रमाणे चैतन्य महाप्रभूंना पाहून लोक भक्त बनायचे. म्हणजे चैतन्य महाप्रभू कोणाला प्रचार नाही करायचे, चैतन्य महाप्रभू बघूनच भक्त बनायचे. की महाराज इतके म्हणजे भगवंताला शुद्ध म्हणजे जवळ आहेत की इव्हन गुरु महाराजांना सुद्धा पाहून खूप लोक भक्त बनतात. म्हणजे मी ऐकलं सुद्धा. एक विद्यार्थी मला सांगत होता, प्रभूजी मी भक्त कसं झालो म्हणे, की रथयात्रामध्ये महाराज कीर्तन करताना पाहिलं महाराजांना, ते पाहूनच मी भक्त झालो म्हणे आणि मी 16 माळा जप करायला सुरुवात केली. आणि एक डिवोटी पूर्वी म्हणजे एवढं पक्का नव्हता, पण 3 वर्षापूर्वी जसं गुरु महाराज आले बीडला त्यावेळेस महाराजांना पाहिला तो भक्त एकदम पक्का झाला. 16 माळा जप सुरू केलं त्या दिवशीपासून. जसे महाराज आले की इतकी एनर्जी मिळतो की म्हणजे प्रत्येकाला उत्साह खूप येते. त्याच्याप्रमाणे ओके, मधुरवर आलेत का प्रभूजी? त्याने एकदा फोन लावून बघ. 7:15 झाले. तर प्रजापती विष्णू प्रभूंचा क्लास आहे, ते आता येतीलच म्हणा 2 मिनिटात, कारण त्यांचा अजून एक क्लास चालू होता. त्यामुळे प्रभूजी थोडंसं मला वेळ लागेल. आणि याचा विषय पण खूप सुंदर विषय आहे की कशाप्रमाणे सेवा साधनाविषयी प्रभू सांगणार आहेत. तर अशी संधी, सेवा करण्याची संधी खूप वेळ आपल्याला मिळतो. पण आपण ते सेवा करायचे भगवंताची, जेणेकरून आपलं शुद्धीकरण पण होते आणि जेणेकरून भगवंतामध्ये आसक्ती पण वाढते. सेवा ही भगवंताच्या भक्तीमध्ये पुढे जाण्याचा एक खूप मोठा एक इन्स्ट्रुमेंट आहे बरं का. तर सेवेशिवाय आपण भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. तर भगवंत विशेष कृपा आहे की राधा गौजींची किये न प्रकारे ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, वेगवेगळ्या माध्यमाने सेवा मिळत आहे. या ठिकाणी झूमचं पूर्ण नियोजन करण्यासाठी 10-12 डिवोटी आहेत. ते डिवोटी पोस्टर बनवणं किंवा लिंक बनवणं, लिंक शेअर करणं. काही काही डिवोटी फोन करतात, आज क्लास शुक्रवार क्लास आहे तुम्ही जॉईन करा. काही लोक रिमाइंडिंग करतात. म्हणजे अनेक प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. ऑनलाईन जरी एकत्र आलं तरी खूप छान आहेत, कारण आपण श्रवण करताना 2-4 शब्द जरी आपल्या कानावर पडलं तरी आपल्या आयुष्याचं खूप मोठं परिवर्तन होऊ शकतं. कारण का असं प्रत्येक व्यक्ती खूप व्यस्त राहतो. या कलियुगामध्ये इतकं म्हणजे व्यस्त झाले लोकांना की एकत्र आणणं खूप अवघड आहे. त्यामुळे हे खूप छान आहे झूम टेम्पल. महाराजांनी नावच दिलं याला की झूम टेम्पल. या झूम टेम्पलच्या म्हणजे माध्यमाने काय होईना आपण सगळं एकत्र पाहू शकतो, एकत्र भेटू शकतो, एकत्र बोलू शकतो. ही खूप छान आहे. म्हणजे भगवंताची एक मोठी एक देणगीच असेल म्हणा, की झूमच्या माध्यमाने काय होईना की भक्त एकत्र येतात. येस मधुरगौर. ते म्हणले जॉईन होतो म्हणले. जॉईन येस. होतात. येस. त्या जॉईन झाले की सांग मग. या झूमच्या माध्यमाने किती लोक एकत्र येतात आणि किती आजकाल झूमच्या माध्यमाने मोठमोठे कोर्सेस, क्लासेस, डिवाइस कोर्स, डिस्कवरी वर्कशॉप किंवा काय IDC कोर्स, भक्तिशास्त्री, भक्ती वैभव, खूप मोठे क्लासेस. पूर्वी भक्तिशास्त्री करायला 2-2, 3-3 महिने सुट्टी घेऊन जावं लागत होता. आता भक्तिशास्त्र एवढं सोपं झालं की ऑनलाईनच आपण जॉईन केलं तरी आरामाने होऊ शकतं. येस. तर आमचे प्रजापती विष्णू प्रभू आलेले आहेत त्या ठिकाणी. प्रभूजींचा ऑलरेडी क्लास होता त्यांच्या घरी, पण ते पूर्ण आवरून सगळं सेट करून परत दुसरा क्लास द्यायला पण तयार आहेत. तर तेच प्रजापती विष्णू प्रभू कॅरी ऑन करा, मग नंतर शेवटी इंट्रोडक्शन देऊ आपण, कारण
आणखी खूप मोठे भक्त जॉईन करणार आहेत, तर ऑलरेडी आहेत म्हणा, पण अजून जॉईन करतील. येस, हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती लोकनाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये. आजचा जो क्लास आहे तो इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन इन द स्पिरिच्युअल लाईफ, आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या म्हणजे अनुशासन म्हणू शकतो आपण त्याला मराठीमध्ये. अनुशासनाचं काय महत्व किंवा डिसिप्लिनचं काय महत्व आहे. तर डिसिप्लिन जे आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, डिसिप्लिन जे आहे, जसं आपण बघू शकतो की मिलिटरी डिपार्टमेंट किंवा आमचं पोलीस डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये डिसिप्लिन खूप असतं. डिसिप्लिन म्हणजे काय की ठराविक नियमानुसार ठराविक वेळी ज्या गोष्टी घडायच्या त्याच गोष्टी घडल्या पाहिजे, इतर गोष्टी नाही घडल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक कंटिन्युटी असली पाहिजे. असं नाही की आज तुम्ही ठराविक वेळेला एक गोष्ट करताय मग उद्या दुसऱ्या वेळेला ती गोष्ट करताय. नाही, डिसिप्लिन म्हणजे काय, एक नियमामध्ये राहून ठराविक शेड्यूल ठरवून त्याच शेड्यूलनुसार त्या गोष्टी होणं किंवा करणं, त्याला म्हणतात डिसिप्लिन. मग ते डिसिप्लिन फॉलो करताना किंवा ते अनुशासन फॉलो करताना आपल्याला त्रास होऊ शकतो सुरुवातीला, कारण आपलं मन जे आहे, मन आपल्याला नेहमी आपल्यासोबत गेम खेळत असतं. आपल्याला मन जे आहे ना आपल्याला धोका देत असतं. जसं एकदा काय झालं, एक व्यक्ती एका झाडाखाली बसलेला होता आणि झाडाखाली बसल्यानंतर तो ज्या ठिकाणी बसला होता त्याच्या शेजारी एक बीळ होतं, बीळ. मग त्या झोप लागली त्याला, झोपी गेला तो. आणि काय झालं, बिळात एक साप आला. साप आला आणि त्याच्या अंगावरती जाऊन बसला. त्याला चावला नाही, उगाच स्पर्श केलं हाताला. आणि नंतर तो बिळात जाऊन बसला साप. ह्याला जाग आली त्या व्यक्तीला, म्हणजे माझ्या अंगावर कोण आलं होतं, माझ्या हातावरती काहीतरी आलं होतं. तो घाबरला तो खूप. आणि इकडे तिकडे बघितलं तरी उंदीर तिथं फिरताना दिसला. त्याला वाटलं उंदीरच आला आणि इतका राग आला त्याला, म्हणजे माझी झोप डिस्टर्ब करतो तू. त्या उंदराला त्याने घेतलं आणि एका डब्बीमध्ये बंद केलं. म्हणजे मला त्रास देतो का तू, थांब तुला शिक्षा करतो म्हणे. आणि थोड्या वेळानं परत सोडलं त्या उंदराला, मोकळं केलं. पण काय झालं, त्या उंदराला एवढा राग आला, म्हणला माझी काही चूक नसताना मला डब्बीमध्ये बंद करतो का तू. मग तो उंदराला ज्यावेळेस फ्री केलं ना, परत त्याला झोप लागली, आराम करायला लागला झाडाला टिकून. उंदराने ठरवलं होतं, मला माझी चूक नसताना मला बंद केलंय ना बाटलीमध्ये, आता तुला खरंच चावणार. मग काय झालं, तो बसला होता असं पाय लांबून झोपला होता. उंदीर आला आणि त्याच्या पायाला चावला. उंदीर चावल्यानंतर हा एकदम दचकून उभा राहिला, उठला. काय चावलं माझ्या पायाला, काय चावलं. तेवढ्यात काय झालं, तो बिळातनं साप असं वर येऊन फण काढून बसला होता. साप चावला नव्हता. हे बघितलं, साप आलेला बाहेर. म्हणे मला साप चावला, साप चावला. इतका घाबरला तो, घाबरूनच जीव सोडला त्या माणसाने. ही जी घटना आहे ना, याच्यामध्ये ऍक्च्युली चूक उंदराची पण नाही आणि चूक सापाची पण नाही आणि त्या व्यक्तीची पण नाही. त्या व्यक्तीचे जे माइंड आहे ना ते खूप चंचल आहे. त्या मनाने त्याला योग्य निर्णय घेऊ दिला नाही. मन जे आहे ना आपलं, आपल्यासोबत नेहमी गेम खेळतं. म्हणून आहे ना, एखादी गोष्ट आपल्याला डिसिप्लिनरी गोष्ट आहे. जसं आम्ही डिपार्टमेंटला ज्यावेळेस जॉईन होतो ना, सुरुवातीला आमचं 9 महिन्याचं ट्रेनिंग असतं डिपार्टमेंटला जॉईन झाल्यानंतर. तर सुरुवातीला कसं असतं, आता मी इंजिनिअरिंग केलेला मुलगा आहे, आपल्या इथं बरेच जर इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत समजा. तर मी इंजिनिअरिंगला होतो आणि इंजिनिअरिंगचं फील्ड असे, तिथं डिसिप्लिनचा काही विषय नसतो. म्हणजे जेवढं काही डिसिप्लिन मोडलं जातं ना, ते इंजिनिअरिंग मध्ये मोडलं जातं. म्हणजे डिसिप्लिन जर कुठं असेल आणि ते कसं मोडायचं ते इंजिनिअरिंगच्या पोराला सांगावं. तर असं लाईफ जगलेलं असतं 4 वर्ष. म्हणजे युनिफॉर्म नाही कुठला घालायचा, कधी कुठले नियम फॉलो करायचे नाहीत, योग्य वेळी फाईल्स सबमिशन पूर्ण करायचे नाही, शिक्षकांसोबत भांडणं करायचे आणि बऱ्याच गोष्टी असतात. डिसिप्लिन फॉलो केलेलं नसतं. पण तो व्यक्ती ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटमध्ये येतो आणि ज्यावेळेस मध्ये एंट्री करतो, एंट्री करताना हे माहित नसतं की इथलं डिसिप्लिन कसं आहे. फक्त एक माहित असतं किंवा डिपार्टमेंट आहे किंवा मिलिटरी आहे, आपल्याला जायचंय मध्ये नोकरी करायची. पण ज्यावेळेस मध्ये आलो ना मी ट्रेनिंगला, आणि ज्यावेळेस पहिला दिवस होता ट्रेनिंगचा आणि सगळे उभा केले, सगळे लाईनने उभा केले
आणि टाइम सांगितलं होता आम्हाला बरोबर 5:30ला सगळ्यांनी येऊन फॉल इन व्हायचं. फॉल इन म्हणजे ग्राउंड मध्ये येऊन थांबायचं. तर पहिल्याच दिवशी एक 5 मिनिट लेट झाला होता, कारण सवय असते उशिरा उठायची कॉलेज लाईफला असताना, कधी उशिरा 5 मिनिट फक्त लेट झाला होता. तर पहिल्याच दिवशी ते बिंडकुळे उड्या असतात बघा, खाली बसून उड्या मारायच्या, तर ते उड्या मारायला लावल्या पहिल्याच दिवशी. मी आणि 7-8 जण होतो आम्ही, उशिरा आलो होतो, 5 मिनिटं फक्त लेट झालो होतो. तर आम्हाला ग्राउंड मधून एक राऊंड मारायला लावला होता बिंडकुळे उड्या. आणि असं झालं, एक 5 मिनिटं उड्या मारल्या, पूर्ण सगळे मांड्या जाम झाल्या, तिथंच पडलो आम्ही सगळे. आणि असं टेन्शन आलं होतं, म्हणे काय चूक केली काय ती येऊन. पण आता कसं आहे, एकदा जॉईन झाल्यानंतर परत सोडू वाटत नाही, किंवा घरचे सोडू देत नसतात जॉब. मग तिथं हळूहळू माहिती झालं डिसिप्लिन काय. डिसिप्लिन म्हणजे सांगितलेल्या वेळेलाच येणे, 2 मिनिटं सुद्धा पुढे मागे टाइम नाही झाला पाहिजे, आणि जे सांगितलंय वरिष्ठांनी तेच करणे. हा, म्हणजे इतर गोष्टी स्वतःचा, जसं आमच्या इथे एक म्हण आहे बरं का, आमच्या डिपार्टमेंटला असं म्हणतात की साहेब जर म्हणला की बैल दूध देतो तर देतो म्हणा, असं म्हणजे आमच्या इथे उलट बोलायचं तुम्हाला म्हणजे अधिकार नाही तिथं. तर मग तिथं डिसिप्लिन राहावं लागतं. योग्य वेळेला येणं, योग्य वेळेला तयार होणं, योग्य वेळेला क्लासला जाऊन बसणं, ग्राउंडवरती येणं, डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन शिवाय डिपार्टमेंट राहू शकत नाही, किंवा मिलिटरी डिपार्टमेंट डिसिप्लिन शिवाय डिपार्टमेंट राहू शकत नाही. घरामध्ये डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन म्हणजे कसं आहे माहिती का, सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे. जसं तुम्ही समजा खूप सुंदर भाज्या आणल्या, भाज्यात खूप सुंदर भाजी तयार केली, त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले टाकले, सगळं सगळं मिक्स केलं, खूप सुंदर चपात्या केलेल्या आहेत, भात केलेलं, सगळं केलेलं आहे, पण त्या भाजीमध्ये मीठच नाही टाकलं, तर ती भाजी कोणीच खाणार नाही मीठ नाही टाकलं तर. तसं डिसिप्लिन म्हणजे काय माहिती का, डिसिप्लिन म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही खूप मोठ्या पगाराची नोकरी आहे तुम्हाला, तुम्ही मोठ्या शहरामध्ये राहता, तुमचा 1 BHK 2 BHK फ्लॅट आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, तुमच्याकडे खूप बंगले आहेत, सगळं ठीक आहे. पण तुमच्या आयुष्यामध्ये जर डिसिप्लिन नसेल, तर ते जसं अन्नामध्ये सगळं चांगलं पण मीठ नाही, तसं तुमचं आयुष्य. म्हणून ना डिसिप्लिन पाहिजे. आणि हे डिसिप्लिन भौतिक जगामध्ये सुद्धा पाहिजे. मग मला सांगा, आपण आध्यात्मिक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतोय. स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणजे काय, आध्यात्मिक साधना करतोय आपण. आणि भौतिक जगातलं एक पोलीस डिपार्टमेंट, एक मिलिटरी डिपार्टमेंट, याच्यामध्ये जर तुम्हाला डिसिप्लिन शिवाय काही तुमचं गत्यंतर नसेल, तर मला सांगा, आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतोय, आपल्याला भगवंतांना प्रसन्न करायचंय, भगवंतांना प्राप्त करायचंय, इथं डिसिप्लिन नसेल का, 100% डिसिप्लिन लागणार. आणि डिसिप्लिन शिवाय तुम्ही कृष्णाला प्राप्तही करू शकत नाही, प्रसन्नही करू शकत नाही. भक्त प्रसन्न होत नाही डिसिप्लिन नाही पाळलं तर, भगवंत तर लय लांबची गोष्ट राहिली. मग हे आहे ना डिसिप्लिन. ह्याचे खूप सुंदर सुंदर उदाहरण आहेत डिसिप्लिनचे, की ज्यावेळेस आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो, साधना भगवंतांना प्राप्त करण्यासाठीची, तर ह्याच्यामध्ये आहे ना एक नियम असतो बघा. आपण हरे कृष्ण संस्थेमध्ये आलो, आपल्याला आल्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर किंवा सत्संग आपण अटेंड केल्यानंतर आपल्याला असं समजतं की अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहाटे लवकर उठणं, ब्रह्ममुहूर्ताला उठणं, एक डिसिप्लिनचा भाग आहे तो. अध्यात्मामध्ये जाऊ द्या, भौतिक जगामध्ये जर तुम्हाला एखादी पोस्ट प्राप्त करायची असेल, किंवा तुम्हाला MPSC करायचंय, UPSC करायचंय, किंवा 10वीला आहेत तुम्ही, 12वीला आहेत, तुम्हाला चांगले पर्सेंटेज घ्यायचे, तर तुम्हाला असा सल्ला दिला जातो की तुम्हाला पहाटे लवकर उठून अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. कारण का, त्यावेळेस ब्रह्ममुहूर्त असतो, सात्विक वातावरण असतं त्यावेळेस, आणि त्यावेळेस अभ्यास केल्यानंतर लवकर लक्षात राहतं. तसं आपण ज्या वेळेस स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो ना, साधना करतो, तर एक महत्वाचा नियम आहे खूप, आपल्याला पहाटे ब्रह्ममुहूर्तालाच उठावं लागेल. मी मगाशी एक प्रभुपादांचं एक लेक्चर ऐकत होतो, त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगत होते की कधी उठायचं म्हणे, तर वी हॅव टू राईज बिफोर 4 AM, पहाटे 4च्या आधी उठावं लागेल ब्रह्ममुहूर्ताला. आणि काय होतं माहिती का, एक डिसिप्लिन नाही आपल्याला. आपण ज्या ज्या वातावरणामध्ये राहतो, समजा घरी म्हणा किंवा आपल्या कॉलनीमध्ये, भक्तांचा संघ नसतो, आपल्याला डिसिप्लिन नसतं. आणि त्याच्यामध्ये काय माहिती का, कॉलेजची मुलं आहेत, कॉलेजच्या मुलांचा अनुभव सांगतो तुम्हाला. कॉलेजची जे मुलं आहेत ना, अजिबात डिसिप्लिन नसतं. म्हणजे जसं विठ्ठलानंद प्रभूजी सारखं सांगतात की पहाटे उठा, जप करा. जसं तुम्ही बघत असाल, प्रभूजी ज्यावेळेस 4:30ला प्रभूजींचा मेसेज पडतो ग्रुपवरती की 16 माळा पूर्ण झालेला आहे, सर्व वैष्णवांच्या कृपेने
16 माळा पूर्ण झाला. किती वाजता मेसेज पडतो? 4:30ला. उठत कितीला असतील? कमीत कमी 2ला तर उठावं लागेल, 1:30ला तर उठावं लागेल, आणि मग जप करावं लागेल त्यावेळेस. मग हे जे आहे ना डिसिप्लिन, हे कॉलेजच्या मुलांमध्ये किंवा इतर भक्त सोडून जे इतर लोक आहेत किंवा जे भक्त बनण्याच्या मार्गावरती आहेत यांच्यामध्ये हे नसतं. जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो खूप सुंदर. विठ्ठलानपूरजींनी सांगितलं पहाटे 3:30ला उठायचं, जप करायचं. मग कॉलेजचे मुलं कधी कधी आपण ऐकतो ना असं, एकदम उत्साह येतो, पहाटे 3:30ला उठायचं, काहीतरी थ्रिलिंग अनुभवायचं. फुल तयारी करतात संध्याकाळी, म्हणजे लवकर झोपायचे, लवकर प्रसाद घ्यायचे, झोपायचे सगळे. मग पांघरून वगैरे घेऊन झोपतात, मोबाईलमध्ये अलार्म लावतात. 3:30चा अलार्म लावलेला आहे, अलार्म वाजतो. 3:30ला अलार्म लावला, तो वाजतो बिचारा, अक्षरशः भीक मागतो, अलार्म भीक मागतो, उठा हरे कृष्णा उठा. जे त्या अलार्मला आहे ना भीक मागायचं शिल्लक आहे, पण आपण काय त्याला भीक घालत नाही. तो सारखं वाजतो, सारखं वाजतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या अलार्म मध्ये एक सुविधा दिलेली आहे स्नूज बटनाची. आपण काय करतो, ते स्नूज बटन दाबतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेस पहाटे 3:30ला अलार्म वाजण्यापासून उठण्यापर्यंत ह्या दोन्ही मधल्या ज्या घटना आहेत ना, ते म्हणजे विश्वयुद्ध असतं आपल्यामध्ये आणि त्या अलार्म मध्ये. असं विश्वयुद्ध असतं की त्या विश्वयुद्धामध्ये आपणच विजयी होतो. म्हणजे काय माहितीये का, आपण उठत नाही, 3:30ला लावलेला अलार्म, स्नूज बटन दाबतो, 10 मिनिट पुढे, 10 मिनिट पुढे, 10 मिनिट पुढे, 10 मिनिट पुढे, असं करत करत 3:30ला उठणारा पट्ट्या सकाळी 8 वाजता उठतो. हा, हे अलार्मचं आहे. म्हणजे काय, आपल्याला डिसिप्लिन नाही. आणि जोपर्यंत डिसिप्लिन मध्ये आपण राहत नाही तोपर्यंत आपली साधना होणार नाही, आपली तपस्या होणार नाही. आणि जोपर्यंत आपली तपस्या होणार नाही, आपली साधना होणार नाही, तोपर्यंत आपल्याला स्पिरिच्युअल लाईफचं किंवा भगवंतांचे भक्त जे सांगतात किंवा प्रभुपाद जे सांगतात त्यांच्या ग्रंथांमध्ये, त्याचं महत्व आपल्याला समजणार नाही जोपर्यंत आपण डिसिप्लिन मध्ये राहणार नाही. म्हणून आहे ना, डिसिप्लिन मध्ये राहणं, जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक गुरुकुल होतं, गुरुकुल. आणि त्या गुरुकुलच्या साईडनी एक नदी वाहत होते. मग तिथले जे काही शिष्य होते ना, ते थोडं इनडिसिप्लिन होते, ते डिसिप्लिन मध्ये राहत नव्हते, गुरूंचं ऐकत नव्हते, उशिरा उठायचे, आहे ना. आणि जसं गुरु काहीतरी काम सांगायचे, मग ते गुरूंना उलट उत्तर द्यायचे. हे डिसिप्लिन नव्हतं. मग गुरूंनी काय ठरवलं, डिसिप्लिन शिकवायचे यांना. एकदा गुरूंनी काय सांगितलं की शिष्याला सेवा सांगितली, म्हणजे एक काम करतो, नदीचा जो प्रवाह आहे ना, हा प्रवाह अडव म्हणे एका ठिकाणी, आणि ही नदी पुढे नाही गेली पाहिजे. झरा होता, झरा. तर त्याने तो शिष्य आहे ना त्या गुरूंचा, तो गेला आणि त्याने काय केलं, नदीच्या मधोमध जिथं प्रवाह कमी होता तिथं दगड मांडायला सुरुवात केली, किंवा ते प्रवाह बंद करायला सुरुवात केली. बंद केलं त्यानं प्रवाह, बंद केला, बंद झाला प्रवाह. पण झालं काय माहिती का, ज्यावेळेस तो आश्रमामध्ये आला वापस, काही वेळानंतर त्या नदीचं किंवा त्या झऱ्याचं जे पाणी आहे ना, पूर्ण त्याच्या आश्रमामध्ये घुसलं, त्याच्या गुरुकुलमध्ये घुसलं. आणि मग ते गुरु आले, गुरु म्हणले काय झालं रे? गुरु महाराज म्हणले पाणी कुठलं आले काय समजत नाही हो. गुरु काय म्हणले, तुला हेच सांगतोय मी, तुला हे शिकवण्यासाठी तुला उदाहरण सांगितले. काय म्हणे, नदी किंवा तो झरा सुरुवातीला खूप डिसिप्लिन मध्ये वाहत होता, आणि डिसिप्लिन मध्ये वाहत असताना त्याच्यामध्ये जर तुम्ही अडथळा निर्माण केला तर ते काय होतं, ते नदीचं पाणी पूर्ण गावात घुसतं किंवा गुरुकुलमध्ये घुसलं. तसं नदीचा प्रवाह जोपर्यंत डिसिप्लिन मध्ये आहे तोपर्यंत ते सगळ्यांना आनंद देतो. तुम्ही जाऊन नदीवरती आनंद घेऊ शकता, पाणी पिऊ शकता, नदीच्या काठाला जेवू शकता. पण जर त्या नदीनं डिसिप्लिन सोडलं तर ते तुमच्या घरात पाणी घुसणार. तसं जोपर्यंत आपलं आयुष्य डिसिप्लिन मध्ये आहे, म्हणजे जसं मी सांगितलं, पहाटे लवकर उठणं, आध्यात्मिक साधना करणं. आध्यात्मिक साधना पहाटे केल्यानंतर जर आपण आपला जप पहाटे पूर्ण करत असू तर ते काय असतं, जसं छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस लढाईला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चिलखत घालून जायचे, आणि जर कुणी वार केला अंगावर तरी सुद्धा त्याचा काही प्रभाव होत नाही. तसं आपण सगळे भौतिक जगामधले लोक आहेत, काही जण जॉब करणारे आहेत, काही जण डॉक्टर आहेत, काही जण बाहेर जातात, काही जण एमआर आहेत, हजारो लोकांशी रोज संपर्क येतो. त्यामुळे काय होतं, मायेचा अटॅक होतो. अशा अशा लोकांचा संग येतो, किंवा अशा अशा लोकांमध्ये बसावं लागतं जे सिगरेट पितात, दारू पितात, ड्रिंक करतात, अवैध स्त्री पुरुष संबंध ठेवतात, पण ते आपल्यासोबत राहावं लागतं ऑफिशियल लोकांना. त्यावेळेस काय होतं, आपली जर साधना, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जर आपली स्ट्रॉंग नसेल, आपण जर डिसिप्लिनरी नसू,
जर आपण अनुशासनाचं पालन करत नसू तर आपल्या मध्ये त्यांचे गुण यायला वेळ लागत नाही. समजतं तुम्हाला काय सांगाल? म्हणून आहे ना, आपली सकाळची जी साधन आहे किंवा आपलं जे सकाळचं जे डिसिप्लिन आहे पूर्ण दिवसाचं ते फिक्स पाहिजे. त्यामुळे त्याने काय होईल, सकाळची जर साधना आपण केली तर एक चिलखत घातल्यासारखं प्रोटेक्शन घेऊन आपण बाहेर पडतो जॉबला. ज्यावेळेस बाहेर जातो मग दिवसभरात बॉस ओरडतो, बॉसच्या शिवाय खाव्या लागतात, साहेबांच्या शिवाय खाव्या लागतात, असे मित्र गाठ पडतात. त्यांचा अटॅक आपल्यावरती होणार नाही, कारण आपण काय केलंय, आपली साधना स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सकाळी पूर्ण पार पाडलेली आहे, मग आपण बाहेर पडलेलो आहे. पण जर तुम्ही सकाळची साधना न करता, मॉर्निंग प्रोग्राम न करता, सकाळी जप पूर्ण न करता जर घराच्या बाहेर पडलात तर तुमच्यावर इतका अटॅक होणार आणि संध्याकाळी तुम्ही पूर्ण रक्तबंबाळ होऊन घरी येणार आणि तुमचं पूर्ण माइंडसेट चेंज झालेलं असेल आणि इतका राग आलेला असेल तुम्हाला. काय माहिती का? कारण स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केलेली नाही, डिसिप्लिन नाही. म्हणून भगवंत सांगतात बघा, युक्त आहार विहारस्य युक्त कर्मस्य चेष्टसु. डिसिप्लिन म्हणजे काय? भगवद्गीतेमध्ये भगवंताने 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ध्यान योगामध्ये, की तुमचा आहार कसा पाहिजे, किती तास झोप पाहिजे. समजा 8 तास झोप आहे आपल्याला प्रभुपादाने सांगितली, किंवा 6 तास झोप सांगितले, पुरेशी आहे एखाद्या जीवाला 6 तास झोप. पण काय होतं माहिती का, जसं मी मागाशी सांगितलं ना, अलार्म लावला, आपलं मन एवढं खतरनाक आहे, आपल्याला डिसिप्लिन पाळू देत नाही. काय माहिती का? कारण आपल्या मनाचा स्वभाव चंचल आहे. जसं अर्जुनाने भगवद्गीतेमध्ये भगवंतांना सांगितलंय की चंचलम ही मन कृष्ण प्रमादी बलवद्दडम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. भगवंता, माझं मन खूप चंचल आहे रे, आणि हे मन मला स्थिर राहत नाही माझं. मग पहाटेचा अलार्म ज्यावेळेस आपण लावतो ना, त्यावेळेस काय होतं माहितीये का, सगळ्यात पहिल्यांदा आपलं मन आपल्याला काय सांगतं माहितीये का? लक्षपूर्वक आहे का? आपलं मन आपल्याला असं सांगतं, अलार्म वाजला, अरे झोपलास तू रात्री 1 वाजता, आता वाजले 3:30, एवढ्या लवकर उठायची गरज आहे का? झोप तू. मन आपल्याला सांगतं, मग आपण उठत नाही. दुसरे काय माहिती का, कधीतरी 10 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी एक पुस्तक वाचलेलं असतं. त्या पुस्तकामध्ये सांगितलं असतं की मनुष्याला 6 तास झोप गरजेची आहे. त्यावेळेस ते आपल्याला आठवतं मना, कारण आपलं मन खूप खतरनाक आहे. मग सकाळी उठायचं असतं 3:30ला 4 वाजता, मग ते मन सांगतं 14 वर्षापूर्वी पुस्तक वाचलं होतं, त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं 8 तास झोप माणसाला गरजेची आहे. 8 तास झोप, आता तर 2च तास झाले झोपतो. समजतं का तुम्हाला? म्हणजे काय, आपण डिसिप्लिन फॉलो करत नाही. म्हणून आपण बघू शकतो आपले जे आचार्य आहेत, आपले जे आचार्य होऊन गेले, त्यांनी काय डिसिप्लिन फॉलो केलेले आहेत. जसं आपण बघू शकतो, खूप सुंदर उदाहरण आपले श्रील प्रभुपाद. प्रभुपादांच्या आयुष्यामध्ये काय डिसिप्लिन म्हणजे, प्रभुपाद एकतर 2 तास झोपायचे, 2 तास झोपल्यानंतर मग पहाटे उठून मध्यरात्री उठून ग्रंथांचं लिखाण करायचे श्रील प्रभुपाद. नंतर मग 4:30ला मंगल आरती करायचे. नंतर मग शिष्यांसोबत मॉर्निंग वॉकला जायचे. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर मग परत प्रसाद घ्यायला यायचे प्रभुपाद. नंतर परत आराम करायचे. नंतर परत बाहेर प्रचाराला जाणे, कुठं शेड्यूल ठरलेलं ते. तर आपण बघू शकतो प्रभुपादांनी इतकं स्ट्रिक्ट डिसिप्लिन फॉलो केलेलं आहे. तर त्याचा जो परिणाम आहे तो आपण बघू शकतो की संपूर्ण विश्वामध्ये 180 देशामध्ये हरे कृष्ण संस्थेचा विस्तार झालेला आहे. एक व्यक्ती श्रील प्रभुपाद, मला सांगा, प्रभुपाद जर डिसिप्लिन मध्ये राहिले नसते, म्हणजे समजा अमेरिकेला गेले प्रभुपाद, तिथे एकाच फ्रीजमध्ये वर गाईचं मांस ठेवलंय, खाली प्रसाद तयार करण्याचं साहित्य ठेवलेलं आहे, आणि प्रभुपाद जर डिसिप्लिन मध्ये राहिले नसते, ठीक आहे गोमांस आहे किंवा मांस आहे तर ठीक आहे ऍडजस्ट करू एवढ्या वेळेस, किंवा असं नाही प्रभुपादांनी विचार केला की मी बाहेरच्या देशात आलोय, मग मला कोण बघायलाय का, मग मी काही करू शकतो. नाही, प्रभुपादांनी खूप स्ट्रिक्ट डिसिप्लिन फॉलो केलेलं आहे. त्याचा परिणाम असा आहे की आज संपूर्ण विश्वामध्ये हरे कृष्ण संस्था आहे. त्याचं कारण एक आहे की प्रभुपादांचे जे गुरु महाराज आहेत, प्रभुपादांचे गुरु महाराज हे, जसं आज त्यांचा आविर्भाव दिवस आहे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर श्रील प्रभुपाद यांचा, तर त्यांना सिंहगुरु म्हणतात, सिंहगुरु. तर प्रभुपादांचे जे गुरु महाराज आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, ते स्वतः इतके डिसिप्लिन मध्ये राहायचे. जसं आपण बघू शकतो की त्यांनी 9 वर्ष, आय थिंक 9-10 वर्ष रोज 192 माळा जप केलेला आहे. आणि 192 माळा जप करून नंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर श्री प्रभुपादांनी एवढं स्ट्रिक्ट डिसिप्लिन फॉलो केलंय, एवढं महामंत्राचा जप केलेला आहे, म्हणून त्यांना श्रील प्रभुपादांसारखे शिष्य मिळालेले. समजतं का तुम्हाला काय सांगतो? म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. मग आहे ना एक काय म्हणतात त्याला,
एक शरीराला सवय लागली पाहिजे आपल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करण्यासाठी. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पहाटे त्याशिवाय तुम्ही स्पिरिच्युअल साधना करू शकत नाही हा. तुम्ही असं असं समजूच नका की आज मला रविवार आहे, आज मला सुट्टी आहे आणि मी आज सकाळी नाही उठत, आज मी आजच्या दिवस फक्त 8ला उठतो म्हणजे रविवारी, आणि दिवसभर मला सुट्टीच आहे मग मी जॉब करतो. नाही, तसं होणार नाही. तुम्ही जर सकाळची साधना नाही केली तर तुम्हाला दिवसभर इतके कामं लागणार, काय माहिती का? सकाळी 9च्या नंतर, 10च्या नंतर सगळे लोक ऍक्टिव्हेट होतात. कुणाचा फोन तुम्हाला सांगू का? मला सध्या अं, फक्त पहाटे म्हणजे सकाळी 7च्या आधी मला फोन येत नाहीत. 7च्या नंतर आहे ना कंटिन्यू दिवसभर झोपेपर्यंत फोन असतात. मला सांगा, तुम्ही जर डिसिप्लिन प्रॉपर नाही फॉलो केलं आणि तुम्ही जर साधना नाही केली तर तुम्ही अं, जे अं, प्रचार आहे किंवा जी साधना आहे व्यवस्थित तुम्ही अं, करू नाही शकणार. याचं कारण काय माहिती का? आपण डिसिप्लिन मध्ये नाही. म्हणून आहे ना डिसिप्लिन खूप गरजेचं असतं. तुम्ही बघितलं का कधी मिलिटरीचे जे कुत्रे असतात, मिलिटरीमध्ये जे कुत्रे असतात ना, ट्रेनिंग दिलेले, पोलीसमध्ये ट्रेनिंग दिलेले कुत्रे असतात, तुम्ही बघा इतके डिसिप्लिन मध्ये राहतात ते. आता मी बघतो ना, डॉग स्क्वॉड असतो सेपरेट. तर त्या कुत्र्यांना जर समजा कुठल्या एअरपोर्टवरती नेलं किंवा बाहेर कुठे फिरायला नेलं आणि त्या कुत्र्याला जर मोकळं जरी सोडलं, पट्टा जरी त्यांचा मोकळा सोडला, कुठेही जात नाहीत. जिथं त्यांचा मालक असेल त्याच्या मालकाच्या शेजारीच फिरतात ते कुत्रे. कारण का? त्यांना तसं ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यांना वेल ट्रेन केलेलं आहे. आणि तुम्ही बघा, जे गल्लीतले कुत्रे असतात ना फिरणारे, त्यांना तुम्ही काय करा, पट्टा बांधा आणि त्यांना नंतर फिरायला नेऊन त्यांना मोकळं सोडा. ते कुठेही फिरणार, त्यांना काही लिमिट नाही. कुठेही जाणार, मग गाडीवरती जाणार, मग गाडीवरती सुसू करणार. मग आहे ना हे कोण? जे वेल ट्रेन नाहीत, ते जे डिसिप्लिन मध्ये नाहीत ते. तसंच व्यक्तीचं आहे, जो व्यक्ती डिसिप्लिन मध्ये आहे ना, कुठल्याही वातावरणामध्ये जाऊ द्या, कितीही भौतिक जगामध्ये तो मिक्स होऊ द्या, तरी सुद्धा तो त्याचा ट्रॅक सोडून, जसं रेल्वे ना, रेल्वे बघा, रेल्वे तिच्या ट्रॅकवरती असते, एक डिसिप्लिनने चाललेली असते. म्हणून सगळे आपण चांगला प्रवास करू शकतो. पण जर तो ट्रॅक जर कुठे तुटलेला असेल तर मोठा ऍक्सिडेंट होतो आणि हजारो जीव मारले जातात. तसं आपल्या आयुष्याचं जे ट्रेन आहे ना, आपली जी आहे ना ट्रेन, त्याची एक पटरी आहे. ती पटरी म्हणजे काय? डिसिप्लिन. जसं ट्रेनचा जर तो ट्रॅक तुटला तर अपघात होणार, तसं आपण जर आपलं डिसिप्लिन मोडलं रोजचं जे आपलं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे आध्यात्मिक आयुष्यामध्ये, तर तुमचा नाश होणार, 100% नाश होणार. म्हणून आहे ना, आपलं डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे आणि त्या ट्रॅकवरती आपण चाललं पाहिजे. तर तुमचा अपघात होणार नाही, नाहीतर अपघात होणार. अपघात म्हणजे काय? तुम्ही कुठेतरी इस्कॉन सोडून निघून जाणार, कुठेतरी बाहेर दिसणार, मग हॉटेलवर कुठेतरी सिगरेट प्यायला दिसणार. मग त्याला असे खूप मुलं आहेत बरं का, माझे मित्र पण आहेत. आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस 2015-16ला इथं धाराशिवमध्ये विठलान प्रभूजी यायचे, तर काही माझे मित्र होते जवळचे, ते यायचे. तर आता माझ्या मित्रांपैकी आहे ना, कोणी नाही, सगळे सोडून गेलेले. काय माहितीये का? प्रॉपर डिसिप्लिन मध्ये नाही राहिले किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस नाही केली. म्हणून ते आज हॉटेलमध्ये बसतात, सुपारी खातात, 120-300, म्हणजे मी ऐकलेले नाव, खाल्लेलं नाही कधी, नाव ऐकलेले. तर ते सुपारी खातात, सिगरेट पितात, दारू पितात, आणि बाहेर फिरतात. ते आता संपर्कात नाहीत भगवंतांच्या. प्रभूजी फोन करतात पण येत नाहीत. तर सांगण्याचं तात्पर्य काय? डिसिप्लिन मध्ये राहा. जोपर्यंत आपण डिसिप्लिन मध्ये राहणार नाही, तोपर्यंत आपली जी आध्यात्मिक रेल्वे आहे, आपली आध्यात्मिक जी ट्रेन आहे, ती व्यवस्थित पटरीवरती चालणार नाही आणि त्याचा खूप मोठा ऍक्सिडेंट होणार. म्हणून आहे ना, डिसिप्लिन म्हणजे काय माहिती आहे? एक दोरा असतो. ते डिसिप्लिन जोपर्यंत तुम्ही राहता ना डिसिप्लिन मध्ये, तोपर्यंत तुम्ही आहेत, भक्तांच्या संपर्कात आहेत, भगवंताच्या संपर्कात आहेत, तुमचं रक्षण होणार. पण जसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, पतंग आहे बघा, पतंग. पतंग आपण उडवतो, पतंग खूप उंच जातो, पण जोपर्यंत तो दोरा हातामध्ये आहे ना आपल्या, तोपर्यंत तो पतंग किती जरी दूर असला तरी तो सिक्युअर आहे किंवा तो आपल्या हातामध्येच असतो. तर तो दोरा जो असतो ना, तो डिसिप्लिन आहे. आणि एकदा ते डिसिप्लिन तुटलं, समजा दोरा तुटला, तर तो पतंग कुठं जाईल काय आपण सांगू शकत नाही. तसं एकदा डिसिप्लिन आपण तोडलं किंवा डिसिप्लिन फॉलो नाही केले तर आपला नाश होणार. जोपर्यंत तुम्ही डिसिप्लिन फॉलो करताय, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करताय, पहाटे लवकर उठणं, साधना करणं, श्रील प्रभुपादांचे ग्रंथ वाचणं, भक्तांचा संग करणे, भगवंतांना भोग लावणे, ह्या काही डिसिप्लिनरी गोष्टी आहेत बरं का, खूप महत्वाच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे डिसिप्लिन मध्ये आपल्या मनाला ट्रेनिंग देणं. कारण जोपर्यंत तुम्ही माइंडला ट्रेनिंग देत नाही ना, तोपर्यंत तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहू शकत नाही. कारण हे इतकं आगाव आहे आपलं मन, ते तुम्हाला आध्यात्मिक साधना नाही करू देणार. आणि डिसिप्लिन फॉलो केल्यामुळे काय होतं, लक्षपूर्वक आहे का? जितकं जास्त आपण डिसिप्लिन फॉलो करू, जितकं स्ट्रिक्ट आपण राहू आध्यात्मिक साधनेमध्ये, साधना करण्यामध्ये, तितकं आपलं रक्षण होणार. आपण बघू शकतो शास्त्रामध्ये उदाहरण आहेत. सौबरी मुनी, सौबरी मुनी तपस्या करत होते
यमुना नदीमध्ये बाहेर डिस्टर्ब व्हायला लागला त्यांना. बाहेर मुलं गोंधळ घालायचे, खेळायला लागले मुलं, डिस्टर्ब व्हायचं. त्याने काय केले, म्हणे मला माझी साधना तपस्या करायचे, ध्यान लावून बसायचंय, डिस्टर्ब व्हायला लागलंय. त्याने काय केले, यमुना नदीमध्ये तळाला जाऊन बसले, झाडाच्या बुडाला. आपल्याला माहित आहे सगळ्यांना, सौबरी मुनी 10,000 वर्ष तप केलं, 10,000 वर्ष तपस्या केली. आणि काय झालं, एक छोटीशी गोष्ट झाली. एक नर मासा, मादा मासा संग करताना दिसले. आणि 10,000 वर्षाची तपस्या सौबरी मुनींची मोडली. फक्त नर मासा आणि मादा मासा यांना संग करताना बघितलं, विवाह करायची इच्छा निर्माण झाली. आणि कुठे गेले, डायरेक्ट ऑन द वे टू मथुरा. मथुराला आले. तिथं मानधाता नावाचे राजा होते, मानधाता. त्या मानधाता राजाला 50 मुली होत्या. 50 मुलींसोबत विवाह केला सौबरी मुनींनी. लक्षपूर्वक आहे काय, डिसिप्लिन मध्ये नव्हते. आणि डायरेक्ट हाफ सेंचुरी मारली. 50 मुलींसोबत विवाह केला. तेच बघा तुम्ही, श्री हरिदास ठाकूर हरे कृष्ण महामंत्राचा जप केला. रोज 192 माळा जप करायचे. प्रॉपर डिसिप्लिन फॉलो केलेलं आहे. फक्त 2 तास झोपायचे. आणि स्ट्रिक्टली स्पिरिच्युअल जे गायडन्स आहेत चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेले ते सगळे फॉलो केले. 192 माळा जप करायचे हरिनामाचा. आणि ती वेश्या आली, तिचं नाव लक्ष हिरा. वेश्या आली, डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला. आपल्याला कथा माहिती आहे, डिटेल नाही सांगणार मी. तर हरिदास ठाकूरांनी डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला, पतन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा परिणाम काय झाला, ती वेश्यात स्वतः भक्त झाली. समजतं तुम्हाला, म्हणजे हरिदास ठाकूर इतके डिसिप्लिन मध्ये राहायचे की ती जी वेश्या होती लक्ष हिरा, जी हरिदास ठाकूरांचं पतन करण्यासाठी आली होती, ती स्वतःच भक्त झाली. आणि असं बोलले काय की पहिल्या दिवसापासून 192 माळा जप चालू केला तिनं, त्या लक्ष हिरा नावाच्या ते वेश्येनी. तर हे भक्त जे शुद्ध भक्त असतात ना, त्यांचं ते साधना आहे, त्या साधनेचा तो परिणाम असतो. समजतं तुम्हाला. आपण बघा, आपण डिसिप्लिन फॉलो करत नाही, आपण आपली साधना करत नाही, पण आपण भक्त पण तयार करू शकत नाही. आपल्यामध्ये तेवढी शक्तीच नाही. जसं विठ्ठलान प्रभूजींनी किती मुलांना प्रचार केलाय, किती मुलं प्रचार केले, किती मुलं फुल टाइम झालेले आहेत, किती मुलं मायासारखा मुलगा वाया गेलेला प्रभूजींच्या संपर्कात आला, चेंज झाला, बदलला. हा कशाचा परिणाम आहे, डिसिप्लिन फॉलो केलेलाच. डिसिप्लिन फॉलो करतात, साधना करतात, आणि मग परिणाम पण तसे यायला लागतात. जसे परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज, असं मी त्यांचं ग्लोरिफिकेशन चालू होतं. तर त्यांच्या ग्लोरिफिकेशन मध्ये मी ऐकत होतो की आजपर्यंत त्यांनी जितके वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष जी सेवा केली भगवंतांची, एकही दिवस मंगल आरती मिस केलेली नाही, एकही दिवस. आणि आपण महिन्यात एक मंगल आरती करतो, ते पण 1000 वेळेस मेसेज टाकला होता ग्रुपवर, उद्या एकादशी आहे, सगळ्यांनी मंगल आरतीला या, कुणी मंगल आरती मिस करू नका. तर परमपूज्य गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज इतकी त्यांनी अनुशासन मध्ये राहिलेले आहेत, नियमामध्ये राहिलेले आहेत. एकही दिवस मंगल आरती मिस केली नाही, प्रभुपादांची लेक्चर मिस केली नाहीत. आणि आपण बघू शकतो त्यांचा शेवटचा एक व्हिडिओ आला होता बघा, की गोपालकृष्ण गोस्वामी महाराज झोपलेले आहेत पलंगावरती हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांचा हात आपोआप असा होतोय, असा हात व्हायला लागला. तेवढी प्रॅक्टिस झालेली मंगल आरती करायची, भगवंतांना लॅम्प ऑफरिंग करायची. तर मग असं होतं, जितकं आपण डिसिप्लिन फॉलो करू, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस स्ट्रॉंग करू, तितकं जरी आपण समजा कधी कॉन्शियसनेस मध्ये नसलो, आपली चेतना जरी नसली, तरी इंद्रियांना तशी सवय झालेली असते आपली साधना करण्याची. त्यामुळे आपली इंद्रिय आपोआप ते काम करतात. जसं मी ऐकलं होतं बरं का, एक प्रसंग पुण्यामध्ये एक माताजी होत्या, रावेतला, रावेत मंदिराजवळ राहायच्या. तर त्या माताजींना कॅन्सर झालं होतं. तर कॅन्सर झाला होता, आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही 1 महिना राहू शकता. तर त्या माताजी इतक्या खुश होत्या, म्हणे 1 महिन्यानंतर मी कृष्णाकडे जाणार, गोलोकामध्ये भगवंताकडे भेटायला जाणार. इतक्या खुश होत्या म्हणे. असं सांगतात की त्यांचे मुलं सांगतात, प्रभूजी सांगतात की त्या माताजी म्हणे एक दिवस त्यांना 1 वर्षासारखा, 2 वर्षासारखा वाटायचं. म्हणे कधी 1 महिना संपेल आणि कधी मी कृष्णाकडे वापस जाईल गोलोकाला. हे कशाचा परिणाम माहिती का, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केलेला जा. समजतं तुम्हाला. म्हणून आध्यात्मिक साधना एक नियमामध्ये राहून ज्यावेळेस आपण करतो ना, तर त्याचा आनंद यायला लागतो. ज्यावेळेस मी जसं सुरुवातीला उदाहरण सांगितलं ना, की पोलीस डिपार्टमेंट नंतर आल्यानंतर सुरुवातीला नको वाटतं, हे काय म्हणजे सगळे नियम, पहाटे उठा, 4ला उठा, या, ते युनिफॉर्म घाला, बूट घाला, ते शूज घाला, बेल्ट घाला, कॅप घाला, बघणार तर कोणीच नसते. तुम्ही ज्यावेळेस परेड असते ना, परेड ग्राउंडवरती दर शुक्रवारी परेड असते आमची. परेडला पहाटे 5ला उठून ग्राउंडवरती जायचं, युनिफॉर्म घालायचा, ते पॅक युनिफॉर्म असतो, खूप त्रास होतो. शूज घालायचे, परेड ग्राउंडवर जाऊन 5ला ग्राउंडवर थांबायचं. 6-6:30ला परेड चालू होती, 1 तास ग्राउंडवर जाऊन थांबावं लागतं. आणि जर 5 मिनिटं जरी लेट झाला तरी ते ड्रिल इन्स्ट्रक्टर असतात, म्हणजे ड्रिल शिकवतात, म्हणजे परेड शिकवतात. 5 मिनिट लेट झाला तरी मोठ्या अधिकाऱ्याने सुद्धा पनिशमेंट आहे.
त्यांना सुद्धा पनिशमेंट असते. मग त्यांना बाहेर थांबवतात अर्धा तास, एक तास. मग त्यांना पनिशमेंट दिली जाते. मग एक दिवसाची पगार कट करा, ह्यांचं इन्क्रीमेंट स्टॉप करा, असल्या गोष्टी करतात. मला सांगा, तिथे ग्राउंडवरती बघायला कुणीच नाही. पहाटे अंधारात कुणी बघणार पण नाही. पण ते फुल तयारी करून जावं लागतं. सगळे युनिफॉर्म घालून, सगळे ते बिल्ले जेवढे असतात तेवढे लावून, कॅप घालून. आणि विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला, डिसिप्लिन काय, एवढा जरी केस दिसत असेल दाढीला, बारीक जरी केस दिसला असेल ना, जरी तुम्ही रात्री दाढी केली आणि सकाळी जर थोडं जरी केस दिसला ना, काळा जरी दिसला ना, तरी त्याला पनिशमेंट आहे. म्हणजे पूर्ण क्लिअर पाहिजे, पूर्ण क्लिअर पाहिजे, तर तुम्हाला तिथे उभं देतात, नाहीतर पनिशमेंट देतात. मी तर 1000 वेळेस पनिशमेंट खाल्लेली ट्रेनिंगला असताना. का म्हणे, आज दाढी करायची, दुपारी करायची म्हणे, उद्याच दाढी आज करू, आणि सकाळी गेल्यानंतर परत थोडी थोडी केस आलेले असतात, तरी शिक्षा व्हायची. मला सांगा, मग कोणीच बघणार नाही. पहाटे कोण येणार नाही. तरी सुद्धा 1.5 तास उभं राहायचं, परेड करायची. ते परेड करताना परत त्रास होतो. हे कशासाठी? कारण का, जे डिपार्टमेंटचे जे नियम तयार केलेले आहेत, त्या नियमांचं योग्य रीतीने पालन व्हावं, आणि तो जो कर्मचारी आहे, तो जो अधिकारी आहे, तो योग्य डिसिप्लिन मध्ये राहावा, त्याचं आयुष्य पण सुधारावं, त्याच्या शरीराला तशी सवय लागावी, त्याची तब्येत चांगली राहावी, म्हणून डिसिप्लिन असतं. तसंच स्पिरिच्युअल जी प्रॅक्टिस आपण करतो, त्याच्यामध्ये सुद्धा श्रील प्रभुपादांनी आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत, ते नियम इतके महत्वाचे आहेत आणि इतके सुंदर आहेत. आपण जर पूर्ण फॉलो केले ना प्रभुपादांचे नियम, सकाळी लवकर उठणं, मंगल आरती करणं, जप करणं, गुरुपूजा करणे, किंवा गुरुपूजा नाही समजा काही जणांना ऑफिसमुळे जमत नसेल तर मंगल आरती तरी पूर्ण करून 16 माळा जप पूर्ण करणे, संध्याकाळी गौर आरती आहे, हे जर फॉलो केलं ना, इतकं सुंदर आयुष्य होतं त्या व्यक्तीचं. कसं आयुष्य संपलं हे पण नाही कळणार. आणि काही काही लोक असतात ना, रिटायर झाल्यानंतर खूप टेन्शन मध्ये असतात. त्या दिवशी विठ्ठलांत रोजी सांगत होते, धाराशिवला आले होते, म्हणे मनुष्य जीवनाचं ध्येय काय, तर भगवंताची प्राप्ती करणं. पण माणूस काय करतो म्हणे, आता 58 वर्ष नोकरी करतो, आणि 58 वर्ष नोकरी संपली, रिटायर झाला की परत कुठल्या तरी एटीएम वरती नोकरी बघ, कुठेतरी टायपिंग कर, कुठेतरी ऑफिसमध्ये जा कुठल्या तरी. म्हणजे 58 वर्ष ऑलरेडी नोकरीत गेलेत, परत अजून त्याला नोकरी करायची. मग भगवंताला वेळ कधी देणार तुम्ही? समजतं का तुम्हाला काय सांगतोय? म्हणून आहे ना, भगवंतासाठी एक विशेष वेळ राखून ठेवणं गरजेचं आहे. कारण जे 24 तास आपल्याला दिलेत भगवंतांनी, ते ऍक्च्युली पुरत नाहीत एका भक्ताला. प्रभुपादांना 24 तास पुरत नव्हते. समजतं का? म्हणून आहे ना, आपल्याला दिलंय ना वेळ, तर तो स्पिरिच्युअल साधना करण्यामध्ये, प्रॅक्टिस करण्यामध्ये, प्रभुपादांचे ग्रंथ वाचा. प्रभुपादांचे ग्रंथ असे आहेत, 2 मिनिटात संपवता, 9 वाजले. प्रभुपादांचे ग्रंथ असे आहेत, लक्ष करून आहे का. मी एका ठिकाणी क्लास ऐकत होतो, की जसं छत्रपती शिवाजी महाराज, सर्वांनी आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, म्हणे वाघिणीचं दूध प्यायचे, वाघिणीचं दूध. आणि ते वाघिणीचं जे दूध असतं ना, ते म्हणे कुठल्याही पात्रात टिकत नाही. ते कुठलंही पात्र त्याला धारण करू शकत नाही, त्या वाघिणीच्या दुधाला. त्याला सोन्याचं पात्र लागतं. वाघिणीचं दूध सोन्याच्या पात्रामध्येच राहतं, दुसरीकडे राहत नाही. आणि ते दूध पचवणं पण खूप भयंकर आहे. ते कुणी साधारण माणूस पचवू शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज रोज वाघिणीचं दूध प्यायचे, कारण ते धारण करू शकत होते. ते त्यांची तेवढी पात्रता होती, किंवा त्यांची तेवढी कॅपॅसिटी आहे. ते सोन्याचं पात्र, त्या सोन्याच्या पात्राची तेवढी पात्रता आहे की ते वाघिणीचं दूध धारण करू शकतं. तसं हे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस किंवा भगवंतांची जी भक्ती आहे ना, ते भक्ती म्हणजे काय, वाघिणीचं दूध आहे. किंवा प्रभुपादांचे ग्रंथ आहेत ना, किंवा प्रभुपादांनी हे जे आपल्याला दिलंय ना, किंवा भगवंतांनी जे दिले ना सगळ्या सुविधा, किंवा भगवंताची भक्ती, त्यांचं नामस्मरण, स्पिरिच्युअल साधना, हे वाघिणीचं दूध आहे. हे कुणी धारण नाही करू शकत. परत त्याला पात्रच व्यक्ती पाहिजे. पात्र म्हणजे काय, तो फुल्ली डिसिप्लिन पाहिजे, त्याच्यामध्ये तेवढी पात्रता पाहिजे, तो सहनशील पण पाहिजे, तर तो हे सगळं धारण करू शकतो. नाही तर इस्कॉनमध्ये येतात, एकच दिवस मंगल आरतीला आला, दुसऱ्या दिवशी फुल दिवस झोपलेला असतो, तिसऱ्या दिवशी म्हणतो, प्रभूजी हरे कृष्णा, तुम्ही काय मला इथून पुढे भेटू नका, आपल्याला काय 3:30ला उठणं होत नाही, आपल्याला काय स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणं होत नाही. जेव्हा जमल तेव्हा मी प्रवचनला येईल, प्रवचन ऐकील, प्रसाद खाईल, घरी निघून जाईल. आपल्याला ते 3:30ला उठणं होणार नाही, आपल्याला ते जमणारे नाही. काय माहिती का? कारण हे कोणालाही पचणार नाही. ह्याला तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागेल. आणि जसं सोन्याचं पात्र ते वाघिणीचं दूध धारण करतं, तसं तुम्हाला पण सोन्याचं पात्र, आपल्याला पण सोन्याचं पात्र व्हावं लागेल, की भगवंतांची भक्तिरूपी जी साधना आहे ना, साधना धारण करण्यासाठी. तर आपण तसं नाही ना केलं, तर आपण हे आपल्याला सहन होणार नाही, पेलणार नाही, आपण सोडून जाणार. मग तुम्ही बघू शकता, इस्कॉनमध्ये खूप हजारो लोक येतात, हजारो लोक निघून पण जातात, पण टिकणारे खूप कमी असतात. ठराविक लोक असतात जे टिकतात. मग प्रभुपाद म्हणतात की इस्कॉनमध्ये किती आलेत किती गेलेत त्याचं आश्चर्य करू नका, टिकून किती राहिलेत त्याचं आश्चर्य करा. कारण ते तेवढं सोपं नाही. म्हणून बघा, काय काय 2 मिनिटात संपत रोज. बघा, नवीन वर्ष चालू झालं की संकल्प करतात बघा, पोरं जिम करायची, जिमला जायची. एकच दिवस जिमला जातात, एकच दिवस संकल्प असतो, फुल तयारी करून रात्री झोपतात, उद्या सकाळी जिमला जायचं म्हणून. एकच दिवस जिम करतात, लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवस सोडून देतात. मग जिम लावणं पण सोपं आहे, जिम सोडून जाणं पण सोपं आहे. जिम मध्ये राहून बॉडी बिल्डिंग करणं खूप अवघड आहे.
त्याला खूप डिसिप्लिन पाहिजे, त्याला खूप आहारावरती नियंत्रण पाहिजे, काही खाऊन जमत नाही. तसं इस्कॉनमध्ये येणं पण सोपं आहे, निघून जाणं पण लय सोपं आहे. टिकून राहणं खूप अवघड आहे. कारण इथं वरिष्ठांचं ऐकावं लागतं, कधी कधी बोलणं ऐकावं लागतं. मग ते सगळं ऐकून शांत राहून, ठीक आहे आपलेच वरचे आहेत, आपल्याला आपल्या चांगल्यासाठीच बोलतात, हे सगळं मेंटॅलिटी तयार व्हावी लागते. ते सगळं सहन व्हायचं पात्र व्हावं लागतं, मग माणूस टिकतो, नाहीतर नाही टिकत. म्हणून आणि भगवंत पण जे पात्र आहेत ना त्यांनाच देतात, आणि जे नाहीत ना ते निघून जातात, आपण बघू शकतोय. म्हणून आहे ना, आपल्याला साधना करायची आहे. आणि आता चान्स आहे मनुष्य शरीरामध्ये. आता हे मनुष्य शरीर जर सुटलं तर नंतर मग कुठे घेऊन जातील आपले कर्म आपल्याला माहित नाही, तिथं काय सांगता येत नाही. आत्ता आहे ना आपण सुरक्षित, तर आत्ता साधना स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा. नंतरचं काही गॅरंटी नाही, कधी मरल काय सांगता येत नाही. म्हणून पूर्ण भगवंतावरती विश्वास ठेवा, प्रभुपादांवरती विश्वास ठेवा. प्रभुपादांनी जे सांगितले फॉलो करा. जसे बघा, 2 मिनिटं सांगतो. प्रभुपादांनी जे सांगितले ते जर फॉलो केलं तर जिथं प्रभुपाद आहेत तिथं आपण जाणार 100%, भगवत धामाला. पण आपण जर त्याच्या विरुद्ध काहीतरी करायला बसतो ना तिसरंच, तर आपण तिसऱ्याच मार्गाला निघून जाऊ. समजतंय? जसं प्लेन असतो ना, प्लेन, एरोप्लेन. एरोप्लेन समजा टेक ऑफ झाला तर त्याचा एक मार्ग ठरलेला असतो, एक अँगल, 0.1 अँगल सुद्धा ती चुकू देत नाही, त्याच अँगलने जावं लागतं. जर अँगल जर चुकला, एक 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 अंश चुकला समजा, तर जिथं जायचं तिथे विमान जात नाही, दुसरीकडे जातं. जसं अजित पवार सरांचं झालं त्या दिवशी. समजलं का? तर कधी कधी मेळ लागा, म्हणून आहे ना, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असताना, आध्यात्मिक साधना करत असताना एक जरी अँगल चुकला तरी सुद्धा आपली साधना दुसरीकडे जाते. म्हणून जसं सांगितलंय प्रभुपादांनी तसंच करायचं, आणि ते जर फॉलो केलं तर जसं प्रभुपाद सांगितले तो रिझल्ट पण आपल्याला येईल, नाहीतर तो पण रिझल्ट येणार नाही. आणि कृष्ण पण आपल्या सोबत राहतील जर आपण त्यांचं ऐकलं तर, प्रभुपादांचं. नाहीतर कृष्ण आपल्याला ऐन टायमाला साथ देणार नाहीत मग. ठीक आहे ना? हरे कृष्णा. तर सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी आध्यात्मिक साधना करा. एक एक थोडंसं डिसिप्लिन आणा. कॉलेजच्या मुलांनी पण थोडं सकाळी लवकर उठा. अभ्यास पण करायचा, अभ्यास सोडायचा नाही. ठराविक जप करून अभ्यास पण करू शकतो, सोडायचं काहीच नाही. जे आहे ते भगवंताच्या सेवेत आपल्याला लावायचे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो लॉस होतो आपला, तो मोबाईलमुळे होतो. मोबाईलमुळे आपला स्पिरिच्युअल प्रॅक्टिस खूप कमी होते. म्हणून मोबाईल पण थोडंसं आपण कमी वापरू शकतो, ज्यांना खरंच भगवंताची प्राप्ती करायची अशा लोकांना. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. एवढं आज छान प्रवचन दिलं. डिसिप्लिन बद्दल तुम्ही एवढं छान प्रकारे समजून सांगितलं ना, याची गरज होती या प्रवचनची आम्हाला. खूप छान दिलं. पण प्रभूजी, याच्याबद्दल सोबत एक माझा प्रश्न असा पण होता, आपल्याला डिसिप्लिनचं एवढं महत्व माहिती आहे आपल्याला, आणि हे पण माहिती आहे की आपण हे फॉलो केल्याने आपल्याला भगवत प्राप्ती होणार आहे. पण तरी पण आपलं मन का मानत नाही त्या गोष्टी, परत 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 मन त्याच गोष्टी, त्याच चुका पार का करतं? मग त्या चुका कशा कारण सुधारायच्या? तशी मनाला कारण तशी मनाला सवय लागली ना प्रभूजी. मनाला असं ट्रेनिंग दिलेलं आहे आजपर्यंत, आपण असं ट्रेन केलेलं आहे मनाला, की ते ते त्याच गोष्टी करायला जातं ना. कारण मी सुरुवातीला सांगितलं की मन हे इतकं चंचल आहे की एका ठिकाणी ते थांबत नाही. मन आपल्याला सारखं धोका देतं. म्हणून आहे ना, मी असं ऐकलंय बरं काय केलं क्लासमध्ये, की तुम्हाला जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा भगवंतांच्या प्राप्तीमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर एक्झॅक्टली मनाच्या अपोजिट करा तुम्ही. तुम्हाला त्रास होईल थोडा, पण मन आहे ना, समजा मन तुम्हाला सांगते बाहेर फिरायला जर जायचं नाही, मन तुम्हाला सांगते हॉटेलमध्ये जर जायचं नाही, मन तुम्हाला सांगते एक दिवस भजे खाऊ ना गाडीवरचे, काय प्रॉब्लेम आहे, कोण बघायला लपून घरात करून खाऊ, अजिबात करायचं नाही. मन जे मन मन आणि मन आहे ना आपलं, जोपर्यंत ट्रेनिंग देत नाही ना आपण त्याला, तोपर्यंत ते तुम्हाला चांगला मार्ग कधीच सांगणार नाही. म्हणून ते ऐकणार नाही, कारण एक सवय झाली आहे आपल्या इंद्रियांना. जसं मी मागे सांगितलं, परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज, त्यांच्या इंद्रियाला किंवा त्यांच्या मनाला अशी सवय झाली होती की ते झोपेत असताना सुद्धा मंगलारती करायची, कारण ट्रेनिंग दिलेलं तसं. तसं मन आपण अर्जुनाचं मन ताब्यात नव्हतं, तर आपण हमकीच खेत की मुली. तर मग पण भगवंतांनी सांगितलं की अभ्यास येणं तू कौंतेय, वैराग्य येणं जगविते. अभ्यास करा, अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. असं मन ताब्यात येणार नाही, त्याला कुठेतरी गुंतवलं पाहिजे, आणि त्याला सतत इन्स्ट्रक्शन्स दिल्या पाहिजे. जसं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगायचे, सकाळी उठल्या उठल्या रोज झाडून मारा, रोज मनाला शिव्या द्या की आज तू कुठे जायचं नाही, आज भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि जप करायला बसल्यावरच आपल्याला 20 वर्षापूर्वीच्या 25 वर्षापूर्वी गोष्टी आठवतात. तर हे मनाचा स्वभाव आहे तो, कारण त्याला तशी सवय आपण आजपर्यंत लावलेली आहे. त्यामुळे लगेच तो काही नियंत्रणात येणार नाही. पण त्याला ट्रेनिंग देऊन भक्तांच्या संघामध्ये राहून मन आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकतो, आणि होणार 100%. आज नाही तर उद्या नक्की होणार. पण सवय झालेली आहे इंद्रियांना. जसं 1-2 मिनिटात सांगतो. सवय झालेली असते कशी, तंबाखू खाणारा माणूस असतो ना, तंबाखू, त्याला सकाळी उठल्या उठल्या तंबाखू पाहिजे. त्याचा हात बरोबर असं कर, जर त्याच्याकडे जर संपले असेल ना, आणि कुठला व्यक्ती समोरून चालला जातो, सर आहे काय, कारण काय माहिती, त्याला सवय झाली. त्याला तुम्ही किती सांगा सोडा, ते सोडणार नाही. तसं आपलं मन आहे ना, न ऐकण्याची सवय लागलेली आहे. कारण मनाला डिसिप्लिन मध्ये राहू वाटत नाही, कोणालाच राहू वाटत नाही डिसिप्लिन मध्ये, पण राहावं लागेल. आणि तशी ट्रेनिंग दिली पाहिजे.
तो स्वभाव असल्यामुळं आणि सवय झाल्यामुळं मन ऐकत नाही आपलं. बाकी मग आपण बुद्धी आहे ना आपली, मनापेक्षा वरी बुद्धी आहे. तर मनाचा जर कंट्रोल बुद्धीवरती गेला तर मग आपलं पतन होणार. त्यामुळे आपण इंटेलिजन्सचा वापर करून बुद्धीचा कंट्रोल मनावरती आला पाहिजे. मग आपण योग्य निर्णय घेऊ शकतो रोज. हरे कृष्ण. नेक्स्ट मधुरगर प्रभू, काय प्रश्न आहे? हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रवचन सर, सुंदर असा क्लास दिला. आणि ह्या जे क्लास मधले जे मुद्दे आहेत, आपलं मार्गदर्शन आम्ही जीवनात उतरण्याचा प्रयत्न करू. तर येस मला प्रश्न असा होता की आपण भक्तीमध्ये कसं आला आणि सुरुवातीच्या काळात आपले कसं, तुम्हाला काय अनुभव आला जेणेकरून तुम्ही टिकू शकला यावर? ऍक्च्युली त्याचं प्रभूजी, थोडं. मी ऍक्च्युली काय असं माझा उद्देश नव्हता म्हणजे उद्देश तसा कोणाचाच नसतो. सगळे ऍक्सिडेंटली किंवा वैष्णवांच्या कृपेनेच येतात. पण मी आहे ना प्रभूजी, माझा काही संबंध नव्हता. मी कधी पूजा पण करत नव्हतो घरी. मला पूजा करायला सांगितली ना तर मी मला सांगते रोज मी तन 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 करत जायचो. पण काय माहिती, म्हणजे भगवंतांची प्रभुपादांची कृपा झाली की पप्पांनी आमच्या 1982 साली भगवद्गीता आणली होती. तिरुपतीवरून आणली होती. तर पप्पांनी एक वेळेस वाचली होती भगवद्गीता, नंतर ती बांधून ठेवली होती एका लाल कपड्यामध्ये. दर वर्षी दसऱ्याला निघायची ती. आणि बघा 1982 आणली, माझा जन्म 1989चा आहे. आणि माझं इंजिनिअरिंगला असेपर्यंत मी कधी आध्यात्मिक साधना केलेली नाही, काहीच केलेलं नव्हतं. आणि इंजिनिअरिंग माझं संपत आलं होतं 2013ला संपलं माझं इंजिनिअरिंग. 2011ला एका दसऱ्यामध्ये स्वच्छता करत असताना ती गीता उघडून बघितली मी, प्रभुपादांची जुनी गीता आहे ती खूप. तर ती गीता मग ती गीत घेतल्यानंतर सहज वाचायला सुरुवात केली. असा काही विशेष उद्देश नव्हता माझा वाचण्याचा, सहज वाचायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये महामंत्र आहे. तर ते गीता वाचल्यानंतर घरी एक स्फटिकाची माळ होती आमच्या, आहे आता पण. त्या स्फटिकाच्या माळेवरती एक माळ जप करायला मला अर्धा तास लागत होता. मला माहितीच नव्हतं जप कसं करायचं. मग ते संगीतमध्ये सुरामध्ये जप करायचो, जसं गाणं म्हणतात तसं. आणि मग एक दिवशी मी गावाकडे चाललो होतो, इंजिनिअरिंग कॉलेज आहे धाराशिवला. तर त्याच्या समोर माझी टू व्हीलर पंक्चर झाली. आणि तिथं आपले एक भक्त आहेत श्यामानंद प्रभूजी म्हणून, त्यांची तिथं पंक्चरचं दुकान होतं, टायर पंक्चरचं. बरोबर त्यांच्या घरासमोर गाडी माझी पंक्चर झाली. कृष्णाच प्लॅन, भगवंत प्लॅन करतात ऍक्च्युली सगळं. तर मग ती पंक्चर काढायला गेल्यानंतर त्यांच्या कपड्याला तिलक बघितला मी आणि प्रभुपादांचा फोटो बघितला. तर त्यांना सांगितलं म्हणे हे फोटो आमच्या पण घरी आहे, म्हणून माझ्याकडे पुस्तक आहे म्हणलं गीता त्याच्यात. तर मग त्यांनी मला सांगितलं प्रभुपाद आहेत आणि इस्कॉन संस्था आहे. आणि मग त्यांनी मला प्रसाद खाऊ घातला, म्हणजे बऱ्याच गोष्टी. नंतर मग त्यांनी सांगितलं की इथं पण एक प्रभूजी येतात म्हणे, विठ्ठलानंद प्रभूजी, तर त्यांची तुम्हाला भेट घालून देतो. मग नंतर त्यांनी मला विठ्ठलानंद प्रभूजींची भेट घालून दिली. मग ते काही ठिकाणी प्रभूजी वेगवेगळ्या घरी इथं हाऊस प्रोग्राम घ्यायचे, मग प्रभूजींसोबत जायचो मी. तर मग ती प्रभूजींचे क्लास ऐकून, प्रभूजींचं प्रवचन ऐकून माझ्यामध्ये बदल झाला. आणि मग काही दिवस नंतर मी पुण्याला राहिलो होतो रावेतला, तिथं जाऊन क्लास ऐकायचो भगवद्गीतेचे मराठीमध्ये. हैदराबादला गेलो होतो, तिथं सुरुवातीला भक्त खिचडी वाटत होती, खिचडी खाल्ली. तिथं काही लेक्चर ऐकले. तर थोडंसं मग ते मराठी लेक्चर ज्यावेळेस ऐकले मी रावेतला, मग मी म्हणजे ठरवलं की बा आपल्याला पण असं प्रवचन द्यायचं, काय करावं लागेल. मग कंपनीत जॉब करून तर जमणार नाही, मग ती सोडलं, MPSC करण्यासाठी धाराशिवला आलो. मग इथं अभ्यास केलं. मग अभ्यास करत असताना प्रभूजी पण यायचे, विठ्ठल प्रभूजी सोबत प्रभूजींचं राहायचं, फिरायचं. आणि मग झालं प्रभूजींच्या संघामुळं, आशीर्वादामुळं आलो भक्तीमध्ये. परत प्रयत्न करतोय, पण कधी काय होईल काय सांगता येत नाही. पण आता तर सध्या सुरक्षित आहे प्रभूजींच्या आशीर्वादाने. बाकी तेवढं अवसान, तेवढी शक्ती नाही माझ्यामध्ये. पण असा आहे प्रवास थोडासा शॉर्ट मध्ये. हरिबोल प्रभूजी, एक प्रश्न होता अजून असाच. आता तुम्ही समजा विद्यार्थी जीवनामध्ये तुम्ही भक्तीमध्ये आलात, त्यानंतर तुमचे म्हणजे एक पोस्ट होल्डर पण आहेत तुम्ही, तर ती भक्ती आणि या दोन्ही गोष्टी कसं काय तुम्ही मॅनेज केल्या? कारण की आता सध्या मी आता स्टुडंट लाईफ मध्ये आहे, तर कुठं मार्गदर्शन घ्यायला गेलं तर बाहेरचं असं सांगतात की नाही, सध्या भक्ती थोडी कमी कर, सध्या तू इकडे फोकस कर. मग ते कसं दोन्ही बॅलन्स कसं केलं तुम्ही एवढं? ऍक्च्युली प्रभूजी, भक्ती जे आपण म्हणतो ना की भक्ती करायची म्हणल्यानंतर त्याला सेपरेट वेळ द्यावा लागतो, किंवा काम सोडून, असं काहीच नाही प्रभूजी. फक्त आपलं जे दिवसभराचं शेड्यूल असतं ना प्रभूजी 24 तासाचं, ते फक्त प्रॉपरली आपण बसवलं ना. मला सांगू का सगळ्यात प्रॉब्लेम कुठं होतो? सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम सकाळी होतो. तिथंच सगळं आपण म्हणतो ना घोडं पेंड खातं. सकाळीच घोडं पेंड खातं, कारण का सकाळी उठतच नाहीत मुलं. सकाळी नाही उठल्यामुळे आहे ना पूर्ण दिवसाचं शेड्यूल पूर्ण डॅमेज होतं प्रभूजी. त्यामुळे आहे ना सकाळी तर आता कुणी असू द्या, पोलीस अधिकारी असू द्या, कुणी असू द्या, पहाटे 3:30ला उठला तर कुठला पोलीस अधिकारी पहाटे 3:30ला नोकरीला असतो? किंवा कुठला असा कलेक्टर आहे जो 3:30ला नोकरी असतो? सगळे झोपलेले असतात. 3:30ला उठल्यानंतर रोज आपोआप तुम्ही 16 माळा जप होतो, साधना तुमची होते. 16 माळापेक्षा जास्त जप होतो ऍक्च्युली पहाटेच.
तर मग साधना तर तुमची अशी सकाळी पूर्ण व्हायला लागली आणि दिवसाभर तुम्हाला जॉब करायला कोणीच अडवत नाही प्रभूजी, अभ्यास करायला, कॉलेज करायला. ह्याच्यामध्ये महत्वाचं काय प्रभूजी, पहाटेचं जे आपण टायमाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ना प्रभूजी, ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीला किती टाइम देताय आणि मुळात उठताय कधी, त्याच्यावर तुमचं पूर्ण दिवसाचं शेड्यूल अवलंबून आहे. सकाळी वेळ झाला, पूर्ण दिवस तुमचा खराब जाणार. कधी कधी मला होतं तसं, समजा ड्युटीमुळे, नाईटमुळे कधी जमलं नाही जॉब करायला, पूर्ण दिवस टेन्शनमध्ये जातो. कारण दिवसात तर तुम्हाला कोण सूट देणार नाही, फोन येणार कंटिन्यू, हे काम आहे, ते काम आहे, इकडे जायचं, तिकडे जायचं, ह्या सेवा आहे, त्या सेवा आहे. जॉब कधी करणार? उत्तम पर्याय सकाळी जॉब करणे, तुमच्या ड्युटीमध्ये पण आडव येत नाही आणि तुमच्या प्रचार कार्यामध्ये पण आडव येत नाही. आणि प्रचार काय कुठेही गेलं तरी आपण करू शकतो. ड्युटीवर पण प्रचार करतो मी, ड्युटीवर पण प्रचार करतो. आणि ड्युटीवरती ज्यावेळेस मी बंदोबस्तला जातो, गाडीत जाता जाता जप तर असतो, माझ्या हातात पिशवी असते, सगळ्यांना माहीत झालं. मग ते काहीतरी विचारतात, कोणीतरी म्हणते कृष्ण तुमच्या असे आहेत, तुमचे तसे आहेत, त्याने असं केलं, त्याच्यावरती विषय निघतो. मग आपल्या गोष्टी आपल्याला त्यांना सिद्ध करण्यासाठी वेळ मिळतो. मग काही काही लोक बदलले डिपार्टमेंटचे पण आमचे, आता धाराशिवला बरेच डिपार्टमेंटचे जॉईन झालेले आहेत, इस्कॉन धाराशिवमध्ये इथं सत्संगाला येतं. तर मग ड्युटीमध्येच भक्ती करू शकतो आपण, असं काही नाही. कारण ड्युटी पण भगवंतांची सेवा आहे, समजा भगवंतांनी दिलेली आहे ती, ते करत करत आपण प्रचार बी करू शकतो. सोडायचं काहीच नाही, फक्त ड्युटीमध्येच कृष्ण आणायचं. कृष्णाला म्हणजे हे सोपा पर्याय आहे कृषी. बाकी आपण जॉब तर सोडू शकत नाही, घर तर चालवायचं आपल्याला, मग कसं करणार? मग जॉबमध्येच प्रचार करायचा. आणि मग ग्रंथ न्यायचे. मी ज्यावेळेस ड्युटीला जातो ना प्रभूजी, बॅगमध्ये भगवद्गीता, भागवत 200% असतात. तिथं वेळ भेटला काढून वाचत बसणे. आणि कुणी पुस्तक वाचल्यानंतर कुणी काय उलट म्हणतात, काय सिन्सिअर आहे म्हणून पुस्तक वाचलंय. कारण पुस्तक वाचणाऱ्या प्रजाती खूप कमी झाल्यात आता, कोणीच तुम्हाला वाचन करताना दिसत नाही, सगळे ती मोबाईलवरच असतात. त्यामुळे वाचनाची जी संस्कृती आहे ना आपली, ती खूप कमी झाली आहे. म्हणून तर बघ, इस्कॉनमध्ये सुद्धा तुम्हाला सांगू का, असे खूप भक्त आहेत बरं का, ते रिडिंग करत नाहीत, ग्रंथ वाचत नाहीत प्रभुपादांचे. पण प्रभुपादांनी तर आपल्याला तेच सांगितलं, माझे ग्रंथ वाचा म्हणून. म्हणून वाचनाची संस्कृती आहे ना, ती खूप म्हणजे राहिली पाहिजे, वाचन केलं पाहिजे. वाचन केल्याशिवाय आपण प्रचार नाही करू शकत इफेक्टिव्ह. एक श्रवण पण आपण करत नाही, वाचन पण नाही, म्हणलं मग करणार काय? म्हणून ड्युटी सोडायची नाही, ड्युटी करायची, जप पण करायचं. फक्त टायमाचं पूर्ण 24 तासाचं नियोजन करायचं प्रोसेस योग्य. पहाटेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. पहाटेचं नियोजन झालं, पुढचं होतंय मग बरोबर, काय प्रॉब्लेम येत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे नेक्स्ट अजून कृष्ण. कोणाचा काही प्रश्न आहे का? हा प्रभूजी. येस, खूप सुंदर क्लास. आणि प्रजापती विष्णुप्रभू एक तसं म्हणजे म्हणतात ना, बोले तसे चाले तसे वंदाळे पावले. प्रभू आयडियल पर्सन आहेत आणि जीवनात उतरूनच ते सांगतात. जेवढं त्यांनी सांगितलं क्लासमध्ये, सगळं ते आचरण करून सांगतात. आणि असंच पाहिजे आपल्याला पण, जेवढं बोलतो म्हणजे ते आचरण केल्याशिवाय बोलायला नाही पण पाहिजे. तर खूप व्यस्त राहतो आणि एवढं मोठं व्यक्ती म्हणजे एवढं म्हणजे शेड्यूल बिझी असून सुद्धा मॅनेज करतो. म्हणजे ते म्हणतात ना, देर इज विल, देर इज वे, इच्छा तिकडे मार्ग. त्याची खूप इच्छा आहे प्रचार प्रसार करण्याची. त्याला भगवंताची काय कृपा माहित नाही की इतकं छान भगवंताने त्याला वेळ देतात दरवेळेस, की कुठल्या कुठल्या माध्यमाने. आता रिसेंटली एक 4-5 दिवसापूर्वी खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता, खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. पण म्हणतात ना, भगवंत योगक्षेम बंद कशी रक्षा करतात. एक आयडियल पर्सन आहे की त्याच्या काही म्हणजे खूप मोठा म्हणजे म्हणजे जीव हानी होणार होता, पण भगवंताने खूप कमी याच्यामध्येच भागवलं आणि त्यांना एकदम सेफ मध्ये ठेवलं. म्हणजे गाडी तर पूर्ण हे झालं होतं. तर कशावरून भगवंत रक्षा करतात भक्तांची, एक प्रॅक्टिकल उदाहरण पण आहे. आणि खरंच म्हणजे खूप आमचा म्हणजे एक आयडियल विद्यार्थी पण आहे आणि एक इन्स्पिरेशन सो आहे पण प्रजापती विष्णुप्रभू. आणि स्वतः आचरण करून खूप चांगलं शिकवतात. हे सर्व शिकायचं म्हणजे प्रॅक्टिकल. यांना का बोलवतो आपण दरवेळेस, कारण या ठिकाणी खूप ग्रस्त आहेत, विद्यार्थी आहेत. आता मी प्रवचन द्यायला काय देऊ शकतो, पण तुम्हाला बरेच लोकांना वाटतं प्रभूजी म्हणजे सोडले आहे सगळं त्यांनी, म्हणजे त्याचं वय झालं किंवा असं काय वाटेल की ते ठीक आहे त्यांना. आता आम्ही कसं करणार? म्हणजे तुला प्रत्यक्षामध्ये एक एक्झाम्पल आहे प्रजापती विष्णू, म्हणजे तुमच्या वयामानाचे किंवा जास्त असं काही नाही की आत्ताच अजून विद्यार्थी त्यांचं जीवन चालू असते, प्रचार प्रसार वगैरे. म्हणजे एक मोठी जिम्मेदारी पार पाडत, परिवार मेंटेन करत करत, ड्युटी करत करत कशी भक्ती करू शकतो. तर जपा स्कोर खूप मोठा असतो, 30-32 माळा रोज करतो आरामाने. आणि कंटिन्यू चॅन्टिंग, रिडिंग. म्हणजे असं म्हणलं ना, आजकाल रिडिंगचं प्रजाती खूप कमी झाली, शब्द आवडला मला ते. प्रजाती खूपच कमी झाली रिडिंगचे. तर नक्कीच रिडिंग परत सुरू करायला पाहिजे आपण सर्वांनी. येस, अनुभव सौंदर्य किंवा मधुर काय प्रोजन, धन्यवाद. परत नक्की आमंत्रण द्या परत प्रोजना. तर हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हा, बोला तुम्ही, बोला. बोला बोला प्रभूजी, प्रभूजी द्या काय नाही. अरे बोल द्या तुम्ही. हरे कृष्ण. तर आज प्रभूने सुंदर असा क्लास दिला आणि
आध्यात्मिक जीवनामध्ये शिस्तीचं कसं महत्व आहे आणि कसं आपण सकाळी साधना केल्यानंतर पुढचं सर्व व्यवस्थित होतं हे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तर असंच प्रवचन आपल्याला सदैव मार्गदर्शन मिळत राहो आणि भगवंत त्यांच्या मुखातनं जी गोष्ट बोलले त्या गोष्टी आपण आपल्या जीवनात अंमलबजावणी करू शकू हेच भगवंताने प्रभुपाद गुरु महाराजांची प्रार्थना आहे, चरण प्रार्थना आहे. आणि असंच प्रवचनचं मार्गदर्शन मिळत राहू आणि त्या मार्गदर्शनाच्या आधारे आपण सर्वजण हळूहळू भक्तीमध्ये प्रगती करत भगवंत प्रभुपाद गुरु महाराज सर्वांची सेवा करू शकतो. तर असं सुंदर मार्गदर्शन दिल्याबद्दल आपण प्रभूंचा 3 वेळा हरी बोल म्हणून आभार व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आणि क्लास सुद्धा YouTube वर येईल बरं का. इस्कॉन बीड चॅनल आहे. युथ काय अनुभव सुंदर नाव काय इस्कॉन इस्कॉन युथ फोरम बीड. इस्कॉन युथ फोरम बीड म्हणून चॅनल आहे. त्यावर आजचं प्रवचन तुम्हाला ऐकायला भेटेल किंवा प्रत्येक शुक्रवारचा क्लास त्यामध्ये तुम्हाला भेटेल आणि इतर लोकांना शेअर करू शकता ते ग्रुपमध्ये वगैरे. येस ओके. आपण थांबूया या ठिकाणी. परत भेटूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधू एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः.